माधव भाऊसाहेब 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 वैद्यांना बोलवायचं. भाऊसाहेब उठा ना. भाऊसाहेब 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 भाऊसाहेब. अरे माधवा काय झाले काय? भाऊसाहेब अशी जीव घेण्याची चेष्टा का करता? अरे तुमच्या मनाची तयारी करीत होतो. भाऊसाहेब हे असले प्रकार थांबवा. अशाने एखाद्या वेळेस तुम्हाला खरोखरच बरे वाटत नसेल त्यावेळेस आम्हाला ती थट्टा वाटेल आणि तुम्हाला योग्य उपचार मिळणार नाहीत. तेव्हा कृपा करा आणि अशी थट्टा पुन्हा करू नका. एकदम मोठा धक्का बसला तर तो सहन व्हायचा नाही म्हणून छोटे छोटे धक्के देतोय. भाऊसाहेब आपण असे बोलणार असाल तर आम्ही आता जे जाऊ ते परत कधीच येणार नाही. माधवराव असे बोलू नका हो. बर बाबा आम्ही यापुढे थट्टा करणार नाही. केवळ विरंगुळा म्हणून करीत होतो. आता हा शेवटचा प्रवास सुरू झालाच म्हणायचा. माधवा आता सर्व जबाबदारी तुझ्या शरीरावर टाकून आम्ही जाणार. डॉक्टरही म्हणालेले आहेत त्यांनी तूच पुण्यात जाण्याची परवानगी दिलेली आहे. फक्त तू येईपर्यंत तग धरतोय की नाही कोणास ठाऊक. म्हणजे शेवटचा श्वास घेताना तू नजरेसमोर नसशील तर तेवढे फार दुःख होईल म्हणून बोलतोय. पण नाव काढलेस परा. त्या गोविंद रानड्याचे नाव काढलेस. त्याच करवीरातून पुण्यास धाडले होते तूस शिकण्यासाठी. शिकलास, मोठा झालास, न्यायमूर्ती म्हणून समाजामध्ये प्रतिष्ठा कमावलीस. खूप भरून पावले. गावातली लोके आम्हाला सांगतात न्यायमूर्ती रानडे तुमचे चिरंजीव तेव्हाचा होर भरून येतो. बरे वाटते रे. संपूर्ण घर सांभाळलेस, सर्वांची मने जिंकलीस आणि आता चिंता करण्याचे आम्हास काही कारण नाही.